राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाल आदिवासींच्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालमध्ये गेल्या होत्या, पण यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सरकारमधून ना मुख्यमंत्री होत्या ना कुठले मंत्री, तर कार्यक्रमाच्या जागेतही ऐनवेळी बदल करण्यात आला। यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। तर ममता बॅनर्जी माझ्यावर का नाराज आहेत असा प्रश्न त्यांनी केला। यानंतर ममता बॅनर्जींनी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्यावर टीका केली आहे। लेकिन मैं भी बंगाल का ही बेटी हूँ। बंगाल में बहुत क्यों आने ही नहीं देते। ममता दीदी मेरे बहन भी है, छोटे बहन है। पता नहीं मुझे कोई गुस्सा किए होंगे, इसीलिए वहां जाके प्रोग्राम करा। कोई बात नहीं, कोई गिला नहीं, कोई शिकवा नहीं, लेकिन वो भी आवाज रहे, आप लोग ठीक रहे। थैंक यू। जब महाराष्ट्र पे ट्राइबल का ऊपर अत्याचार होता है, आप क्यों प्रोटेस्ट नहीं करते? जब मध्य प्रदेश में होता है, आप क्यों नहीं करते? जब छत्तीसगढ़ में होता है, आप क्यों नहीं करते? बंगाल को टारगेट किया। दरम्यान राष्ट्रपतींच्या अवमान प्रकरणामध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींवर टीकेचा भडीमार केला जातोय। राष्ट्रपतींचा अवमान हा देशाच्या अस्मितेवर आघात असल्याची टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। ट्विटरवरून रवींद्र चव्हाण यांनी ममता बॅनर्जींवर टीका केलेली आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये पाहूयात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हे ट्विट आहे। भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगालमध्ये झालेला अवमान हा संपूर्ण देशाच्या अस्मितेवर झालेला आघात आहे। गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पावनभूमीला ममता बॅनर्जी यांच्या या अहंकारी राजकारणामुळे लांछन लागलं आहे। तर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्वतः महिला मुख्यमंत्री असूनही ममता दीदींनी सर्वोच्च पदावरील महिलेचा केलेला अनादर क्लेशदायक आहे। हा केवळ एका पदाचा नाही, तर भारत माता, देशातील आदिवासी समुदाय आणि देशातील नारी शक्तीचा अपमान आहे। संथाल परिषदेसाठी मुद्दाम दुर्गम ठिकाण निवडणं आणि राजशिष्टाचार धाब्यावर बसून स्वतः गैरहजर राहणं हा ममता सरकारचा हेतुपुरस्सर कट आहे।